Hello students, standard 8th, subject English, unit number 4, 4.1, that is the weight. This lesson we are going to learn today. Before going to learn this lesson, we have to discuss warming up activity. See, there are some questions and in chit chat, and you have to give the answers of these questions. See, question number 1 is there. What do we find all animals? Where do we find all animals? वॉर्मिंग अप मध्ये आपण ॲक्टिव्हिटी 4.1 बघतोय. द वेट. वेट म्हणजे हा वेटरनरी डॉक्टर आहे, पशुवैद्यक ज्याला म्हणतो आपण, पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा डॉक्टर ज्याला म्हणतो आपण, त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे वेट. देन प्रश्न विचारलेला आहे बघा, व्हेअर डू वी फाइंड ऑल ॲनिमल्स? आपल्याला सर्व प्राणी कुठे पाहायला मिळतात किंवा कुठे भेटतात? दुसरा प्रश्न आहे, डू वी हॅव ए पेट? तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी आहे का? पेट म्हणजे पाळीव प्राणी. कोणकोणती पाळीव प्राणी आहेत बघा, कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, शेळी आहे, मेंढी आहे. तर या सगळ्या काय की पेट बर्ड्स अँड ॲनिमल्स आर दीज आर. तर यातलं तुमच्याकडे काय आहे असं तुम्हाला विचारेल. थर्ड वन, हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? आपल्याला हाऊ डू वी अंडरस्टँड दॅट ॲनिमल्स आर नॉट फीलिंग वेल? आपल्याला हे कसं कळून चुकेल की एखाद्या प्राण्याला बरं वाटत नाही आहे किंवा तो आजारी आहे? हे आपल्याला आपण कसं माहिती करून घ्यायचं हे विचारलेलं आहे बघा. किंवा एखादा प्राणी जर आजारी असेल तर ते कसं ओळखता येईल? नेक्स्ट क्वेश्चन, हू गिव मेडिसिन ऑर ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल्स अँड बर्ड्स? आजारी प्राण्यांना किंवा आजारी पक्ष्यांना कोण मेडिसिन्स, औषधं किंवा त्याची उपचार कोण करतो, त्याला काय म्हणतात? देन नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ डू वी हेल्प ॲनिमल्स अँड बर्ड्स? आपण पक्ष्यांना आणि प्राण्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो हेही तुम्ही सांगायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज देअर. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, डॉक्टर who do special advanced study of specific parts of the body have special terms. बघा, आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे भाग आहेत, हे की नाही? तर त्या वेगवेगळ्या भागाच्या अभ्यासानुसार त्यांना त्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून संबोधलं जातं. तर या ठिकाणी काही स्पेशालिटीज दिलेल्या आहेत. तर तुम्ही ओळखायचे की कुठला डॉक्टर कशात म्हणजे स्पेशलिस्ट असतो ते तुम्हाला सांगायचं. या ठिकाणी दिले बघा स्पेशलिस्ट, आणि पुढं दिले हू ऑर व्हॉट दे ट्रीट. म्हणजे कशाचा स्पेशलिस्ट असला की तो काय कशावरती उपचार करतो हे या ठिकाणी दिलेलं आहे. स्पेशलिस्टमध्ये सांगितलं तुम्हाला की डेंटिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, पेडिट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट अँड व्हेटेरिनॅरियन. असं या ठिकाणी 7 क्षेत्रातले डॉक्टर्स तज्ज्ञ दिलेले आहेत. तर तुम्ही यांच्या जोड्या लावायच्या आहेत की डेंटिस्ट काय पाहतो, कशावरती उपचार करतो, कार्डिओलॉजिस्ट कशावरती उपचार करतो, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कशावरती उपचार करतो, कार्डिओलॉजिस्ट कशावरती उपचार करतो, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कशावरती उपचार करतो, ऑर्थोपेडिक कशावरचा तज्ज्ञ असतो, पेडिट्रिशियन्स कशावरचा तज्ज्ञ असतो, न्यूरोलॉजिस्ट कशावरचा तज्ज्ञ असतो, आणि व्हेटेरिनॅरियन कशावरचा तज्ज्ञ असतो हे आपल्याला सांगायचं आहे. पहा, फॉर एक्झाम्पल डेंटिस्टचं मी सांगतो,
डेंटिस्ट म्हणजे काय की हा असतो दंतवैद्य, आहे की नाही, किंवा दंतचिकित्सक म्हणतात त्याला डेंटिस्ट. तर तो असतो उपचार करतो टीथवरती, राईट. डी याला जोडी येईल, डेंटिस्ट टीथ, हा उपचार करतो दातांवरती. कार्डिओलॉजिस्ट हृदयरोगतज्ञ, थोडक्यात हृदयरोगतज्ञ कशावरती उपचार करतो, तो कशाचा तज्ज्ञ असतो, हार्टचा, राईट. त्यानंतर ऑप्थेमॉलॉजिस्ट हा असतो डोळ्याचा तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ञ ज्याला म्हणतो आपण, नेत्ररोगतज्ञ आय. त्यानंतर ऑर्थोपेडिक, ऑर्थो म्हणजे हाड, हाड म्हणजे बोन, राईट, बोन. ऑर्थोपेडिक हा असतो बोनवरती, म्हणजे आपल्या हाडांचा डॉक्टर असतो हा ऑर्थोपेडिक. त्यानंतर पेडिट्रिशन असतो हा बालरोगतज्ञ, ज्याला म्हणतो आपण बालरोगतज्ञ, म्हणजे हा कुणावरती उपचार करेल, स्मॉल किड्स, राईट, स्मॉल किडवरती हा उपचार करेल. त्यानंतर पेडिट्रिशन. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूतज्ञ, ठीक आहे. मग तो काय करेल, ब्रेन किंवा विथ स्पाईन, मेंदू विकार रोगतज्ञ असतो हा न्यूरोलॉजिस्ट ज्याला म्हणतो आपण. ब्रेन किंवा विथ स्पाईन वरती हा डॉक्टर उपचार करेल, याचा तो तज्ज्ञ असतो. आणि व्हेटेरिनरियन हा असतो ॲनिमल्स अँड बर्ड्सचा तज्ज्ञ, तर ह्यांना तो उपचार करत असतो. तर अशा पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या म्हणजे शरीराचे जे आपले अंग आहेत, मग ते बोन असेल, ब्रेन असेल, टीथ असेल, आई असेल, हार्ट असेल, तर ह्या वेगवेगळ्या आपल्या पार्ट्स ऑफ बॉडीच्या तज्ज्ञ असतात. आणि त्या तज्ज्ञांना एक वेगळा शब्द आहे. लक्षात आलं. जसं आपण बघितलं की डेंटिस्ट आपण म्हणतो दंतवैद्यशास्त्राला, दंतवैद्य चिकित्सकाला, की जो आपले दात तपासतो, दातावरचा तो तज्ज्ञ असतो. तर असे हे विविध क्षेत्रातले बॉडी पार्ट्सवरती हे तज्ज्ञ आहेत. आता बघूया आपण की डिस्कस इन युअर ग्रुप and write down the most important reason why a pediatrician and veterinarian have a together tougher job to diagnose their patient's illness. बरं, या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो असा आहे की डिस्कस इन ग्रुप, तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे, समूहामध्ये चर्चा करायची, मित्रांमध्ये चर्चा करायची आहे की अँड राईट डाऊन, आणि लिहायचं आहे काय, द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन, अतिशय महत्त्वाचं कारण. कशाचं, व्हाय, का. पेडिट्रिशियन अँड व्हेटेरिनरियन म्हणजे लहान मुलांचा तज्ज्ञ आणि ॲनिमल्स आणि बर्डचा तज्ज्ञ, ह्याव ए टफर जॉब, म्हणजे बाकीच्यांपेक्षा हे प्राणीशास्त्रवाल्याचा आणि लहान मुलांचा जो तज्ज्ञ असतो त्यांचं जॉब टफ आहे, त्यांचं काम जिकिरीचं आहे, त्यांचं काम कठीण आहे. कशाबद्दलचं, टू डायग्नॉस, निदान करणे, देअर पेशंट्स इलनेस, त्यांच्या रोग्यांचा निदान करणं हे त्यांच्यासाठी अधिक अवघड आहे बाकीच्या रोग्यांपेक्षा. म्हणजे बाकीचे जे तज्ज्ञ विविध क्षेत्रातले आहेत त्यांच्यापेक्षा ह्यांचं रोगांचं निदान करणं हे कठीण आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चर्चा करा. बघा, आता या ठिकाणी विचारलं की बाकीच्या रोगांपेक्षा लहान मुलांचा आजाराविषयी आणि प्राणींच्या आजाराविषयी अभ्यास करणाऱ्यांचं थोडंसं जिकिरीचं काम आहे. कारण का, आपल्या लक्षात येईल की लहान मुलं जे आहेत हे बघा, आपण जर डॉक्टरकडे गेलो तर आपण सांगतो की मला थंडी आली, मला ताप येतोय, किंवा आहे की नाही, माझा हात दुखतोय. अशा प्रकारे आपण आपलं आजार किंवा आपल्या आजारासंबंधित माहिती आपण डॉक्टरला देऊ शकतो. पण प्राणी कसा आपल्या आजाराविषयी माहिती देणार आहे, त्याला जर विचारलं डॉक्टर काय झालं तर तो पक्षी प्राणी उत्तर देऊ शकतात का, नाही देऊ शकत. तर किंवा लहान मुलं आहेत की ज्यांना बोलता येत नाही. आता लहान मुलं आहेत, लहान मुलांना कसं डॉक्टरने विचारलं काय झालं तुला, तर डॉक्टरला सांगू शकतोय का, नाही सांगू शकत. तर हा प्रॉब्लेम आहे.
म्हणजे लहान मुलांचा डॉक्टर असेल किंवा प्राण्यांचा किंवा आणखीन पक्ष्यांचा जर डॉक्टर असेल तर ह्यांना स्वतः जज करायला लागतं की त्यांचे सिम्पटम्स बघून, त्यांची हालचाल, त्यांची मुवमेंट, त्यांचं वागणं हे पाहिल्यानंतर ते ठरवू शकतात की कशा प्रकार म्हणजे कोणता त्रास ह्या संबंधित बालकाला किंवा संबंधित प्राण्याला, पक्ष्याला आहे. तर हे यांच्या जिकिरीचं काम किंवा बाकीच्यांपेक्षा कठीण काम ह्याच्यासाठी आहे की ह्यांना माहिती मिळत नाही, ह्यांना स्वतः ते डायग्नोस करायला लागतं, स्वतः ह्यांना माहिती घ्यायला लागते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की विविध क्षेत्रातले हे जे डॉक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि जिकिरीचं काम जे आहे ते कोणाचं असतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द वेट हा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची उत्तरं आणि ह्या जोड्या लावण्याचं काम जे आहे हे करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.